अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे उघडकीस आली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काळेवाडी येथे सोमवारी दुपारी 1च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय भोसले राहणार काळेवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दिलेल्या माहितीनुसार आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवत तिला जवळच्या खोलीत नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने चिमुरडी अस्वस्थ दिसून आल्याने तिच्या आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेली आहे. ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस, तर त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली. ते आईने पाहिलं. हा जो आरोपी आहे त्या घटनास्थळावरून पळ काढला होता, त्यानंतर किती जसं अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केलं आहे का आणि किती दिवसाची पोलीस कोठडी वगैरे सुनावणी केली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार. तर अशा गोष्टी घडत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचा आमिष घेऊ नये असं सांगितलं जातं. तर पालकांना काय आवाहन कराल? मुलं सुरक्षित कशी राहतील याबद्दल सांगा. पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय, अशी परिस्थिती आहे.